सिद्धीपीठ महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला मिळणार असल्याचा गैरसमज मुद्दाम पसरवण्यात आल्याचा आरोप पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केला। जिल्ह्याच्या विकासाला विरोध करणाऱ्या काही घटकांचं हे कारस्थान असल्याचं त्यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व प्रक्रिया राबवली जाईल, कोणताही प्रकल्प शेतकऱ्यांवर लादला जाणार नाही, तसेच कुठल्याही प्रकारे त्यांचं नुकसान होणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री यांनी दिल्यानंतरच जमिनीच्या मोजणी स्थगिती देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। नाही बघा, शेतकऱ्यांना तिथे गैरसमज त्यांच्या मनामध्ये पसरवण्यात आला की खूप कमी मोबदला मिळणार आहे वगैरे, आणि हे ज्यांना आपल्या जिल्ह्यात काही विकास होऊ द्यायचा नाही अशा लोकांचं हे कारस्थान आहे। त्यामुळे ती स्थगिती दिली होती आणि मोजणीला स्थगिती दिलेली, परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच सर्व काही होईल। शेतकऱ्यांवरती कुठलाही प्रकल्प लादण्यात येणार नाही, शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होईल असं काम कधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होऊ देणार नाहीत असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी मला दिला आणि त्यानंतरच आपण ही मोजणी थांबवलेली आहे।